नाशिकमध्ये एकाच दिवसात वेगवेगळ्या पक्षाच्या 3 बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या 3 दिग्गज नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये एक माजी महापौर, विद्यमान गटनेते आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींचा समावेश आहे. माजी महापौर व सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले अशोक मुर्तडक यांच्या कथित छळाला कंटाळून पंचवटीतील एका सराफ व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सणवारीवर घेतलेले पैसे मोठ्या प्रमाणावर परत करूनही उर्वरित पैशांसाठी सातत्याने तगादा, धमक्या आणि घरात घुसून कुटुंबियांसमोर अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. या प्रकरणी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरे म्हणजे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांच्यावरही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याचं वृत्त समोर येत आहे. उपनगर परिसरात शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला व पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी सुरेश रंगापुराडे, वर्ष 55, पिंपळगाव खांब राहणार यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चुंबळे व त्यांच्या 6 ते 7 साथीदारांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि तिसरे नेते म्हणजे केशव पोरजेंविरोधात माजी सैनिकांनी तक्रार नोंदविली आहे. तिसरा गटनेत शिवसेना ठाकरे गटाचे महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्या विरोधात देखील माजी सैनिकाने गुन्हा दाखल केलाय. एका माजी सैनिकाला हक्काच्या घराची प्लॉट देण्याचा आमिष दाखवून 9,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केशव पोरजे यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी सैनिक अनिल कुमार शिवराम बारी यांनी पोरजे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव पोरजे यांच्यासह त्यांचा शालक विशाल मालुंजकर आणि गणेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाच दिवशी 3 बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात आणि नाशिकमध्ये देखील या घटनेने एकच खळबळ माजली आहे. नाशिक आता गुन्ह्यांमध्ये हायक्रिक मार्ग की काय असं सर्वसामान्य नागरिकांमधून चर्चांना उधाण आलंय. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.